या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही. तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं, कुणी काहीही बनवू शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. फक्त निश्चय हवा. निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चय तुम्हाला झपाटलेपण देतो. झपाटलेपण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडतं आणि समर्पण तुम्हाला यश देतं. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात. याच वयामध्ये प्रेरणा घेता येते. याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं, काय घडवायचं घडवून दाखवायचं, याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते. ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो, तसा संस्कारक्षम वयातच उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे. या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधनं लादू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता. तुमच्यावर बंधनं फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. तुमचं मन जे विचार करतं तेच घडतं. तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होतं. या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही. तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे. हे सगळ्यात गरजेचं आहे. सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल, ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो, ती आहे तुमचं मन. सगळ्यात महत्वाची गोष्ट ताकदवान मन. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी मान्यता दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. तुला मृत्यूदंड दिला जाईल. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. मृत्यूदंडाची वेळ जवळ आली. 10 वाजले. सगळे शास्त्रज्ञ ते सगळे अधिकारी गोळा झाले. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि 2 टाचण्या त्याला टोचल्या. त्याला वाटलं झाला, विषारी सर्पाचा दंश झाला. अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का? विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल. तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही. तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो. तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही. तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या मनात ठरवून घ्या, मला काय व्हायचंय, काय व्हायचंय. जे ठरवाल ते तुम्ही होणारच. जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या. अनलिमिटेड पॉवर बँक, काही करू शकता तुम्ही, काही. तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे. प्रचंड सामर्थ्य, अति प्रचंड सामर्थ्य आहे. एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलचा राजा कोण? का?
सिंह का? तो जिराफासारखा उंच नाही, हत्तीसारखा धिप्पाड नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्यासारखा हुशार नाही. मग सिंह राजा का? सिंहाला कुणीतरी विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. सिंह राजा का? त्याला वाटतं म्हणून. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार. वाटणं महत्वाचं आहे. तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या. ज्याला स्वतःचं ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना कर. सचिन तेंडुलकर खेळत राहिला 16व्या वर्षी मैदानावर उतरला. जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण 9वीत असताना क्रिकेट खेळायला लागला. तोही भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितकं अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल. हाच काळ आहे. तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय. ठरवून घ्या. अफाट ताकदीचे व्हाल, अफाट उंचीवर जाल. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळ्यात. एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता. त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं. त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता. त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं. याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता. प्रधानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय. याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये. आणि खरं होतं तो मंदच होता, अडाणी होता, अज्ञानी होता, पण दिसायला राजबिंडा होता, देखणा होता. त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली. काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता. त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती. बदला घ्यायला त्याला हा गुराख्याचा पोर योग्य वाटला. त्याने त्या गुराख्याच्या पोराला खाली उतरवलं. त्याला सांगितलं तू अडाणी आहेस, कुणाला सांगू नको, तुला काही येत नाही, कुठं बोलू नकोस, तू मंद आहेस, तोंडच उघडू नको. मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तू अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन. फक्त हो म्हण. या गुराख्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं. आपल्या विद्वान राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं. राजकन्येलाही मान्य झालं. लग्न झालं. आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्याला काहीच कळेना. अस्ति कश्चित वाग्विशेष. प्रश्न संस्कृत मधनं आहे. तुम्हाला वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का? अहो त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. वाङ्मयाचं कसलं विशेष ज्ञान? त्याला काही कळेना. तो नुसताच काही वेळानंतर राजकन्येला कळलं याला काही येत नाही. हा मंदबुद्धी आहे, हा अडाणी आहे, हा अज्ञानी आहे, आपली फसवणूक झालीये. ती राजकन्या त्याला अद्वा तद्वा बोलायला लागली. तिनं त्याचा प्रचंड अपमान केला. तसा तो गुराख्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला आता निघतोय, परत येईन ना, विद्वान पंडित म्हणून परत येईन. आणि त्याच क्षणी त्या गुराख्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली. जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला. अखंड 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 ज्ञानसाधना. काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला. गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही. कुणी काहीही घडू शकतं.
कुणी काहीही बनवू शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. फक्त निश्चय हवा, निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चय तुम्हाला झपाटले पण देतो, झपाटले पण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडतं आणि समर्पण तुम्हाला यश देतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, अजिबात पडत नाही. शिक्षक वर्गातनं दिलेला उतारा तपासत होते. एका मुलानं तो उतारा आणला नव्हता. शिक्षक चिडले, हात पुढं कर. छड्या मारत निघालेले. त्या मुलानं हात पुढं केला पण छडी मारणार. तो शिक्षकांनी त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला वाईट वाटलं. त्यानं शिक्षकांना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी सांगितलं, इथं 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 रेषा असते, तुझ्या हातावर नाहीच आहे ती. उपयोग काय तुला मारून तरी? अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला. 5 मिनिटांनी परत आला. त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, हे काय? तो मुलगा म्हणाला, त्या नियंत्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, कुणीच रोखू शकणार नाही. हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला. अशक्य काय आहे? अशक्य काय आहे? काही 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 अशक्य नाही, अजिबात नाही. तुमच्याकडे काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. खर तर मन सामर्थ्यशाली इतकं असतं, त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड, तुम्ही काही करू शकता.